हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18. श्लोक क्रमांक 17. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सीमां लोकान् न हन्ति न निबध्यते. ज्याला कर्त्याचा अहंकार नसतो, ज्याची बुद्धी लोप पावत नाही, अशाने जरी या सर्व लोकांची हत्या केली तरीही तो हत्यारा होत नाही आणि त्यामुळे तो या कर्मात बद्धही होत नाही. श्लोक क्रमांक 16 मध्ये जो कर्ता असा भाव ठेवतो त्या मनुष्याबद्दल सांगितले. आता ओघानेच कर्ता असा भाव न ठेवणाऱ्या मनुष्याबद्दल सांगणे क्रमप्राप्त झाले. कर्ता हा भाव नसणे म्हणजे घडत असलेल्या कर्माचा अहंकार नसणे. मनुष्य अहमन्यतेमुळे, अहंकारामुळे, चुकीच्या अभिमानामुळे, खोट्या आणि भ्रामक मानापमानामुळे होत असलेल्या कृतीत स्वतःला सामावून घेत असतो. अमुक घटना झाली की त्याला हे मी केले असे स्फुरण होते. हाच कर्त्याचा भाव असतो आणि तो महाघातक असतो. या कर्त्याचा अभिमान विवेकाने आणि संयमाने निरोध करायचा असतो. ज्ञानाने हे जाणून घ्यायचे की जे काही घडत असते, होत असते, ते प्रकृती करत असते. आपला त्यात जराही सहभाग नसतो. घडत असलेल्या घटनेला आपण केवळ साक्षी असतो. यासाठी आपली बुद्धी कधीही क्षीण होऊ द्यायची नाही. जागेपणी स्वप्ने पाहायची नाहीत. मूर्छा अवस्थेत काहीही करायचे नाही. आपण स्वप्ने कधीही प्रत्यक्षात वास्तव्यात कारण स्वप्ने कधीही प्रत्यक्षात वास्तवात उतरत नाहीत. तो एक मनाचा कल्पना विलास असतो. त्यात रमायचे नाही. काही इच्छा झाली तर ती पूर्ण करणे सर्वथैव शक्य आहे का याचा विचार करायचा. तसे असेल आणि तसे हवे असेल तर त्यासाठी प्रामाणिकपणे कामाला लागायचे आणि प्रयत्नांना सुरुवात करायची. तसेच झोपेत असल्यासारखे वागायचे नाही. आपण पुस्तक वाचत असतो आणि 4 पाने वाचून झाली तरी त्यात काय लिहिले आहे ते समजलेले नसते. कारण त्यावेळी आपण तिसऱ्याच गोष्टीचा विचार करत असतो किंवा तंद्री लागलेली असते. यामुळे त्या पुस्तकातील मजकुरासाठी आपली बुद्धी क्षीण होते, मंद होते आणि काहीही आकलन होत नाही. तेव्हा करत असलेल्या कामात पूर्ण ताकदीने, पूर्ण तदाकारीने, संपूर्ण ध्यान देऊन उतरायचे. भगवंत श्री पुढे सांगतात की अशाने जरी या सर्व लोकांची हत्या केली तरीही तो हत्यारा होत नाही आणि यामुळे तो या कर्मात बद्धही होत नाही. महाविलक्षण आणि धाडसी आणि आधुनिक बुद्धिवाद्यांना न पटण्यासारखे हे विधान आहे. भगवंत श्रींवर गीतेवर राळ उडवायला पटण्यासारखे हे विधान आहे. भगवंत श्रींवर गीतेवर राळ उडवायला आयतेच कुरण दिलेले आहे. महाविलक्षण आणि धाडसी आणि आधुनिक बुद्धिवाद्यांना न पटण्यासारखे हे विधान आहे. भगवंत श्रींवर गीतेवर राळ उडवायला आयतेच कुरण दिलेले आहे. अर्थातच असमंजसपणामुळे हे असे होणारच. भगवंत श्री सांगतात की ज्याला कर्त्याचा अहंकार नसतो, ज्याची बुद्धी क्षीण होत नाही, अशाने जरी तमाम लोकांची हत्या केली तरीही तो हत्यारा होत नाही आणि अशाचे या हत्येमुळे भोगही निर्माण होत नाहीत. हत्या करूनही तो पूर्ण शुद्ध राहतो. काही गोष्टी येथे पाहण्यासारख्या आहेत.
ज्याला कर्त्याचा भाव नाही, ज्याला विवेक आहे, ज्याची बुद्धी क्षीण होत नाही, तो पूर्ण जागृत राहूनच कृत्य करतो. त्यामुळे त्याच्या हातून अयोगिक कृत्य होत नाही. अयोगिक कृत्य करण्यासाठी जागृतावस्था नष्ट व्हावी लागते. मनुष्य जागा राहून कुणाचा खून करू शकत नाही, चोरी करू शकत नाही. बहुतेक गुन्हेगार नशा पाणी करणारे असतात. जागृत राहून हातून दुष्कृत्य होत नाही. त्यासाठी मूर्छा अवस्थेत जावे लागते. क्रोध अनावर झाला की माणसाची जागृतावस्था लोप पावते. तो बेभान होतो आणि मग त्या बेभान अवस्थेत तो दुष्कृत्य करतो. ज्याला कर्त्याचा भाव नाही त्याला ज्याला विवेक आहे, ज्याला कर्त्याचा भाव नाही, ज्याला विवेक आहे, ज्याची बुद्धी क्षीण होत नाही, तो पूर्ण जागृत राहूनच कृत्य करतो. त्यामुळे त्याच्या हातून स्वार्थाने कृत्य होत नाही. स्वार्थीपणात कर्त्याचा भाव असणे आवश्यक आहे. त्यामुळे असा मनुष्य जे काही करतो ते समाजाच्या भल्यासाठी, लोकांच्या कल्याणासाठी होत असते. त्यामुळे तो जे काही करतो ते पूर्णपणे जनतेच्या हिताचे असते. अशा वेळी त्याच्या मनात पाप नसते. स्वतःसाठी काही करायचे असेल तर मनुष्य लबाडी करतो, परंतु दुसऱ्यासाठी कृत्य करताना तो कधीही लबाडी करत नाही. इतरांसाठी काही करताना फसवाफसवी करत नाही, कारण तसे करण्याची गरजच नसते, आवश्यकताच नसते. त्यात स्वतःचा लभ्यांश नसल्याने पाप करण्याचे मनात येतच नाही आणि त्यामुळे पाप होत नाही. जे काही कृत्य होते ते पूर्ण सचोटीने केले जाते. व्यवहार स्वच्छ असतो. ज्याला कर्त्याचा भाव नाही, ज्याला विवेक आहे, ज्याची बुद्धी क्षीण होत नाही, तो पूर्ण जागृत राहूनच कृत्य करतो. त्यामुळे त्याच्या हातून जरी समोरच्या व्यक्तीच्या नजरेने दुष्कृत्य झालेले असले तरी ते बहुजनांच्या कल्याणासाठीच केलेले असते. त्यात त्याचा स्वतःचा काहीही फायदा नसतो. केवळ निष्काम बुद्धीने त्याने ते कृत्य केलेले असते. उदाहरणार्थ, रणांगणात जेव्हा जवान शत्रूला ठार मारतो तेव्हा त्या शत्रूच्या कुटुंबाच्या दृष्टीने ते दुष्कृत्य असते. परंतु जवानाच्या राष्ट्राचा विचार करता त्याने ते कृत्य देशवासियांच्या भल्यासाठीच केलेले असते. त्यात त्याचा व्यक्तिगत काहीही फायदा नसतो. ज्याला कर्त्याचा भाव नाही, ज्याला विवेक आहे, ज्याची बुद्धी क्षीण होत नाही, तो पूर्ण जागृत राहूनच कृत्य करतो. त्यामुळे त्याच्या हातून जरी दुष्कृत्य झाले तरी त्याच्या स्वार्थासाठी त्याने ते केलेले नसते. उदाहरणार्थ, जर एखाद्या पशुने अशा माणसावर हल्ला केला आणि त्याने त्या पशुला ठार मारले तर ते कृत्य अयोगिक होत नाही. किंवा दुसऱ्याला वाचवायला जर कोणाची हत्या केली गेली तरी ते अयोगिक कृत्य होत नाही. कारण एखाद्याचा जगण्याचा हक्क जर कोणी हिरावून घेत असला तर संरक्षणार्थ न्याय हक्क जपण्यासाठी आपले आणि कायदा पाळणाऱ्याचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच असते. ज्याला कर्त्याचा भाव नाही, ज्याला विवेक आहे, ज्याची बुद्धी क्षीण होत नाही, तो पूर्ण जागृत राहूनच कृत्य करतो. त्यामुळे त्याच्या हातून अयोगिक कृत्य झाले तरी त्याने ते न्यायाच्या रक्षणासाठी केलेले असते. उदाहरणार्थ, कोर्टात पुरावा देण्यासाठी जर एखाद्याने कागदपत्र, एखादी वस्तू चोरून आणली तर ती चोरी होत नाही. ते एक अत्यावश्यक कर्तव्यच असते. धर्मराजाने द्रोणाचार्यांना अश्वत्थामा गतः असे असत्य ऐकवले होते, तरी ते न्यायाच्या रक्षणासाठी, प्रजेच्या हितासाठी रणांगणावर एक लढाईचा डाव म्हणून अयोग्य कृत्य ठरले नाही. त्यामुळे त्याचे भोग निर्माण झाले नाहीत. अशा प्रकारे हा कर्माचा गहन असा अर्थ आहे. याला अनुसरून भगवंत श्री सांगत आहेत की अर्जुना, जर कर्त्याचा भाव न बाळगता बुद्धी विवेकाने स्थिर ठेवून तू जरी समोरच्या शत्रूला ठार मारलेस तरी तू मारणारा होत नाहीस.
कारण तू ते कृत्य करत नसून नियती तुझ्या हातून धर्माच्या रक्षणासाठी ते करवून घेत आहे. तू फक्त तेवढा तुझा तो कर्त्याचा भाव सोड. बुद्धिभेद होऊ देऊ नको आणि खुशाल लढाईला सुरुवात कर. हरिओम.